नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी योगेश मंगे, संशोधन सहयोगी, कृषी संशोधन केंद्र पालघर। आज आपण फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प व्हॉट्सअप अंतर्गत चिकू पिकातील फुलकळी पोखरणारी अळी या किडी संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। चिकू पिकातील फुलकळी पोखरणारी अळी, इंग्रजीमध्ये तिला अनार्शिया अचारसेला असे म्हणतात। ही चिकू पिकातील एक महत्त्वाची आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान करणारी कीड आहे। ही कीड वर्षभर आढळते, परंतु या किडीचा प्रादुर्भाव मार्च ते जून या महिन्यांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो। फुलकळी पोखरणारी अळी कशा प्रकारे नुकसान करते हे आता आपण जाणून घेऊया। या किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने कळी, फुले आणि कोवळी पाने यांवर जास्त दिसून येतो। या किडीची अळी कळीच्या पृष्ठभागावर छिद्र करून आतमध्ये प्रवेश करते व आतील भाग पोखरून खाते। ही अळी एका कळीचे नुकसान करून दुसऱ्या कळीवर जाते। अशा प्रकारे एक अळी ही 5 ते 7 कळ्यांचे नुकसान करते। पोखरलेल्या कळ्या कालांतराने पोकळ होऊन सुकतात। नुकसान झालेल्या कळ्यांमध्ये अळीने केलेली लहान छिद्रे दिसतात। प्रादुर्भावग्रस्त कळ्यांवर अळीची विष्ठा दिसते। काही वेळा 2-3 प्रादुर्भावग्रस्त कळ्या एकत्र गुंडाळलेल्या आढळतात व त्यांच्या टोकावर अळीची विष्ठा दिसून येते। कळ्या पोखरल्यामुळे सुकतात आणि कालांतराने गळून पडतात, त्यामुळे फुलधारणा आणि फळधारणा होत नाही। या किडीचे जीवनचक्र कशा प्रकारे चालते ते आता आपण पाहूया। या किडीची अळी ही लालसर रंगाची असून डोकं काळ्या रंगाचं असतं व त्याखाली पांढऱ्या रंगाचा पट्टा असतो। या किडीचे मादी पतंग चिकूच्या फुलकळीवर अंडाकृती आणि पांढऱ्या रंगाची अंडी घालतात। अंड्यातून अळी बाहेर येण्यासाठी 3 ते 5 दिवसांचा कालावधी लागतो। अंड्यातून नुकतीच बाहेर आलेली अळी पिवळसर रंगाची असते। कालांतराने अळी लालसर रंगाची होते। ही अळी 4 अवस्थांमधून कोशावस्थेत जाते। अळी अवस्था ही 11 ते 14 दिवसांची असते। कोशावस्था ही गुंडाळलेल्या कळ्यांमध्ये किंवा बाहेरील बाजूस पूर्ण होते। त्याचा कालावधी हा 6 ते 9 दिवसांचा असतो। त्यानंतर प्रौढावस्था असते। प्रौढ पतंगाचे पुढील पतंग गडद राखाडी रंगाचे असतात आणि मागील पंखांना पिवळसर छटा असते। प्रौढावस्था ही 3 ते 6 दिवस असते। संपूर्ण जीवनचक्र हे 4 ते 5 आठवड्यांमध्ये पूर्ण होते। या किडीचे व्यवस्थापन कशा प्रकारे करायचे ते आता आपण जाणून घेऊया। बागेमध्ये निळ्या रंगाच्या प्रकाशसापळांचा वापर करून प्रौढ पतंग जायबंद करावेत, त्यामुळे आपण या किडीचा प्रादुर्भाव कमी करू शकतो। बागेतील प्रादुर्भावग्रस्त कळ्या आणि फुले अळ्यांसहित काढून नष्ट कराव्यात। निसर्गात आढळणारे परजीवी आणि परभक्षी मित्र कीटक यांचे संवर्धन करावे। या किडीच्या नियंत्रणासाठी पुढील औषधांचा फवारणीमध्ये वापर करावा। प्रोफेनोफॉस 40% अधिक सायपरमेथ्रिन 4% 1 मिली प्रति लिटर पाणी, इमामेक्टिन बेंझोएट 5% 0.45 ग्रॅम प्रति लिटर पाणी, डेल्टामेथ्रिन 2.8% 1 मिली प्रति लिटर पाणी, लॅम्बडा सायलोथ्रिन 5% 1 मिली प्रति लिटर पाणी, प्रोफेनोफॉस 50% 1 मिली प्रति लिटर पाणी, अझाडिरेक्टिन 0.11% 4 मिली प्रति लिटर पाणी। झाडांवर 50% फुले आल्यानंतर कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी। त्यानंतर 1 महिन्याच्या अंतराने 2 फवारण्या कराव्यात। वरीलपैकी कोणत्याही एकाच कीटकनाशकाच्या 2 वेळा फवारण्या करू नयेत। अशा प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करून आपण या किडीपासून होणारे नुकसान। चला आता शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला, त्याचप्रमाणे फेसबुक पेजला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।